आज आपण बनवणार आहोत सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट होणारा 10 मिनिटात तयार होणारा नाश्ता. चला तर मग आपण बनवूया. नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट होणारा नाश्ता आणि मुलांनाही आवडणारा नाश्ता. तुम्ही हा नाश्ता हेल्दी आणि टेस्टी आहे, मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता. चला तर त्याचं साहित्य आपण बघूया. हा नाश्ता 10 मिनिटात तयार होतो आणि खायला पण टेस्टी, चवदार आणि हेल्दी नाश्ता आहे. तर त्यासाठी मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. कांदा मिडियम 2 कांदे कट करून घेतलेले आहेत, 2 टमाटर करून घेतलेले आहेत, छोटेसे 3 बटाटे आहेत, ते आपल्याला छिलके काढून खिसून घ्यायचे आहेत. कोथिंबीर कट करून घ्यायची आहे आणि हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे. कढीपत्ता कट करून घेतला आहे. ओवा आहे, जिरं आहे आणि हळद आहे. हे झालं त्या नाश्त्याचं साहित्य. आणि करण्यासाठी आपल्याला पाणी आणि तेल लागणार आहे. आणि नाश्त्यामध्ये क्रंचीपणा येण्यासाठी 2 चमचे मी कॉर्नफ्लोअर घेतले. तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता. आपण बटाटे खिसून चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आता आपण कांदा मिक्स करणार आहोत. मी 2 मिडियम म्हणजे मोठे कांदे घेतलेले आहेत. तुम्ही मिडियम आकाराचे पण कांदे घेऊ शकता. आणि हे 2 टमाटर घेतलेले आहेत, ते कट करून चांगले बारीक कट करायचे आहेत. आणि हे आपल्या याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. त्यानंतर कढीपत्ता बारीक करून घेतलेला आहे, कट करून. कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्हाला तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ तुम्ही वापरू शकता. आणि मसाल्यातला 1 चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा जिरं घालायचं आहे आपल्याला. 1 ते 1.5 चमचे तुम्ही घालू शकता मसाल्यातला पण. आणि मोठा चमचा टीस्पून म्हणलं तर अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा घालायचा. ओवा याच्यासाठी घालायचा की आपण याच्यामध्ये घालणार आहोत बेसन. तर बेसनमुळे आपल्या पोटासाठी बेसन गॅस धरतं. तर त्यासाठी ओवा, हिंग ही आपण जेव्हा बेसन वापरतो तेव्हा आपण ओवा आणि हिंग वापरला पाहिजे. आणि याच्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ. आणि त्याच्यामध्ये करायचं आहे बेसन मिक्स. हे आपण 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. हे बेसनाचं मिक्स करायचं आहे याच्यामध्ये सगळं व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे तांदळाचं पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे. तांदळाच्या पिठामुळं, तांदळाचं नाही, हे कॉर्नफ्लोअर आहे, सॉरी. याच्यामुळे आपल्या नाश्त्याला असा क्रंचीपणा येणार आहे, असा कुरकुरीत राहणार आहे हा नाश्ता. आणि मुलांना पण तो आवडणार आहे आणि मुलं पण आवडीने खाणार आहेत. आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे. त्यामध्ये आता आपल्याला पाणी घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण हाताने मिक्स करायचं आहे, कारण त्याच्यात डिकळ्या होऊ शकतात. म्हणून बेसन आहे त्याच्यामुळे डिकळ्या बनतात. त्याच्यामुळे हाताने आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत. जसं आपण याचं बेटर बनवतो, उत्तप्प्याचं बेटर कसं बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हे बेटर बनवून तयार करायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर पाहिजे, थोडंसं तिखट वेगळं पाहिजे तर लाल तिखट पण टाकू शकता. कलरसाठी काश्मीरी लाल तिखट टाकू शकता. त्याच्यामुळं त्याला कलर पण असा खूप सुंदर येतो. हे बघा, हे तर आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. तिखट, मीठ हे सगळं पदार्थ टाकलेले एकजीव झाले पाहिजे. ते अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. बेटर पण बघा कसं झालेलं आहे.
जसं आपण उत्तप्पाचं करतो ना तसंच आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे आता तवा गरम करायचा आहे आणि करायला सुरुवात करायची. हे पहा, आपण असं बेटर तयार केलेलं आहे. आता ह्या पळीने आपल्याला हे घ्यायचं आहे आणि असं मध्ये टाकायचं आहे. आता मला किती मोठं पाहिजे त्या पद्धतीने, जास्त मोठं नाही जास्त छोटं नाही, मिडियम करायचं आपलं. आणि जाडी पण जास्त ठेवायची नाही आहे, जास्त पातळही नाही करायचं, जास्त जाडही नाही ठेवायचं. म्हणजे ते असं चांगलं हे पण झालं पाहिजे ना, व्यवस्थित फ्राय झालं पाहिजे, भाजलं पाहिजे चांगलं. मग आपल्याला आता हे बघा अशा प्रकारे टाकून दोन्ही बाजूने चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. वरून हलकंसं 2-3 टिपके सोडायचे ते जादा नाही. तुम्ही हे नॉनस्टिक ज्याला त्याला आवडत नाही त्याने नॉनस्टिकमध्ये बनवलं तरी चालेल, नॉनस्टिक तव्यामध्ये बनवलं तरी चालेल. ह्याला आता चांगलं पचून द्यायचं खालच्या साईडने. हे बघा कलर पण किती सुंदर आलेला आहे. आणि हा नाश्ता हेल्दी, टेस्टी आणि झटपट होणारा आणि आपल्या सगळ्यांना मुलांना पण आवडणारा नाश्ता आहे. आणि ह्या नाश्त्याने पोट पण भरू शकतं असा हेल्दी नाश्ता आहे. आता खालच्या बाजूने पण चांगलं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने. हा गरम गरम नाश्ता एकावर एक टाकायचा नाही, एखाद्या चाळण्यावरती किंवा तुमच्याकडे एखादं टोपला असेल तर त्यावरती तुम्ही काढू शकता. मी चाळण्यावरती काढलेला आहे. नाही तर मग ते एका ठेवलं तर असं खूप लूज पडतात. मग ते थंड जागेत तुम्ही ठेवू शकता, गरम असताना नका ठेवू. आपण तव्यात तेल टाकून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे. आता तुम्हाला किती मोठं करायचं आता त्याच्यावरती आहे, तुम्ही थोडंसं मोठं पण करू शकता. आता मी हे शेवटचं आहे त्याच्यामुळे हे मोठं करणार आहे. सगळं पीठ संपलेलं आहे, बाकीचे सारे मी करून घेतलेले आहेत. असं चमचा असा उलटा चमचा करून असं ओढून घ्यायचं, ह्याला असं एक लेवल करायचं आहे. हां, उलटा चमचा केल्यानं फिरवलं ना तर बरोबर ते एक लेवल होतं. झालं ना एक लेवल. हां, याच्यावरनं तुम्हाला थोडंसं हे करायचं आहे. हलकंसं तेल टाकू शकता म्हणजे छान. आपल्याला खालच्या बाजूने चांगलं खरपूस भाजून द्यायचं आहे. करपलं पण नाही पाहिजे, याची पण काळजी घ्यायची आहे. हे बघा पलटी मारलेली आहे, असा कलर आलेला आहे. खालच्या बाजूने पण चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले हे थालीपीठ रेडी झालेले आहेत. हे मी चाळण्यावरती टाकलेले ते आता थंड झालेले आहेत. दिसायला पण खूप सुंदर कलर आलेला आहे, खायला पण तेवढे टेस्टी लागतात. त्याच्यामध्ये तुम्ही दुसरा भाज्या पण घालू शकता. अजून हेल्दी बनवायचा असेल तर तुम्ही दुसरा कोबी, बीन्स, गाजर, असं गाजर खिसून कोबी असं बारीक कट करून बीन्स असं हलकेसे थोडेसे परतून घेऊन त्याच्यामध्ये मिक्स करून ते पण खूप छान आणि हेल्दी नाश्ता बनवू शकतो. बनवू शकता, मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. आता हे बाजूने आपण खालच्या बाजूने बघूया कसं भाजलं ते, कारण ह्याला दोन्ही बाजूने चांगलं खरपूस भाजावं लागतं तेव्हाच ते खायला टेस्टी. पहा मस्त भाजलं बघा, आवाज पण येतो असा थोडा क्रंचीपणा असा. मस्त भाजलं, कलर पण खूप छान आलेला आहे. आणि हे असंच भाजावं लागतं आहे तरच खायला टेस्टी आणि खमंग लागतं. अशा प्रकारे मी सारा नाश्ता बनवून रेडी केलेला आहे.
आता ह्याला घाई गडबडीमध्ये आणि झटपट होणारा नाश्ता आपल्याला तयार झालेला आहे. हा नाश्ता बघा खूप हेल्दी, टेस्टी आणि दिसायला पण खूप सुंदर आणि खायला पण असा चवदार असा चमचमीत नाश्ता तयार झालेला आहे. हे तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकता, लोणच्याबरोबर खाऊ शकता, मुलांना शाळेमध्ये टिफिनमध्ये देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही अशाच किचनमध्ये पाहत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि हा नाश्ता तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन. चला तर बाय.